थोडा इश्यू झालेला आहे, कारण की हे पा आम्हाला जे माउंटने बनवायचं होतं त्या माउंटचा कार्यक्रम करून टाकलाय भाऊनी डायरेक्ट. हा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर NS5D ब्लॉग्समध्ये. आणि आज आपला पहिला ब्लॉग असेल डे 1. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो ॲक्शन DJ ॲक्शन प्रो विषय असणार आहे. तर आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे ते ह्याची फीचर्स आणि ह्याची क्वालिटी, आणि आपण एक मोठं राईड पण करणार आहे. पण आपली काही अजून सुविधा बाकी आहे की आपल्याकडे माईक नाही, माईकचं सेटअप, हेल्मेटला अजून आपण माउंट घेतलेलं नाही. तर आपण अशा गोष्टी अजून घ्यायच्या आहे. आपण जे मागवलेले फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून काही प्रोडक्ट्स मागवलेले त्याचे पण आपण लवकरात लवकर व्हिडिओ शूट करून टाकणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही इंट्रो थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आपण, आणि पहिला व्हिडिओ असल्यामुळे हा याची रीच एवढी नसेल, पण बघूया, ट्राय करूया. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला डेली जसे पडतील तसे दाखवतो आम्ही. हॅलो, तर तुम्ही आम्हाला म्हणत असाल तुम्ही कुठले किंवा काय. आम्ही श्रीरामपूर आयल्यानगरचे, आणि आमची ऑडिओ पासून तुम्हाला कळत असेल नगरी भाषा आहे थोडी. तर आम्ही लय दिवसापासून 3 वर्षापासून आमचा मोटो ब्लॉगिंग सेटअप किंवा आमच्या राईड्स आम्ही चालू होते प्रयत्न करायचा. आम्ही यूट्यूबला व्हिडिओ डेली टाकायचा प्रयत्न चालू होते, पण काही फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा काही ऑफिशियल प्रॉब्लेम किंवा काही घरच्या परिस्थितीमुळे आम्ही डिले म्हणजे इतका डिले झाला की 3 वर्ष लागले आम्हाला व्हिडिओ बनवायला आणि DJI घ्यायला. तर हा सुद्धा आम्ही फायनान्सवर घेतलेला आहे. पण फायनली घेतला आम्ही व्हिडिओ, फायनली घेतला आम्ही कॅमेरा. तर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही DJIवर डायरेक्ट स्विच कसं काय झाले. तर आम्ही DJIवर GoProचे बरेच यूट्यूबला व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल की GoPro हा स्टेबलायझेशनला आणि व्हिडिओ क्वालिटीला खतरनाक आहे किंवा क्वालिटी जबरदस्त आहे, विषयच करायचा नाही त्याचा. पण विषय कसा आहे की नाईट व्ह्यू झाला किंवा त्याचं जे मॅग्नेटिक आहे दोन्ही साईडनी ऑस्मोसला मॅग्नेटिक आहे. किंवा आपण आता ओपन केल्यावर आपण अनबॉक्सिंग केल्यावर बघणारच आहे आपण की काय काय फीचर्स आहेत. पण फीचर्सच्या बाबतीत किंवा तुम्ही वायरलेस माईक झाला DJIचा, तो डायरेक्ट कनेक्टेड होतो. किंवा जे फ्रंटला स्क्रीन टच आहे, बॅकला स्क्रीन टच आहे, आणि स्क्रीनचा व्ह्यू पण मोठा आहे, तुम्हाला स्क्रीन मोठी भेटते. तसं GoProला काही गोष्टी नाही आहे, आणि थोडा फिक्का पडतो. सेन्सर झालं किंवा म्हणजे आत्ताचा जो GoPro 6 चालू आहे, आता लेटेस्टमध्ये GoPro 13 चालू आहे आणि ऑस्मोसचा 6 चालू आहे. पण कम्पॅरिझनच्या बाबतीत इतके दोघांचा फरक आहे की तुफान. तर जास्त वेळ न घेता तुमचा चला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ चालू करूया. चला तर बघूया. मी पहिलेच अनबॉक्सिंग केलं होतं कारण की सिक्युरिटी पर्पजसाठी कुरिअर पहिलेच हे काढावं लागलं किंवा चेक करावं लागलं की बाय डिफॉल्ट काही प्रोडक्टला प्रॉब्लेम आहे किंवा काही अशामुळे आम्ही पहिले चेक केलं होतं. तर पहिला आपण चेक करूया ॲक्सेसरीजचा बॉक्स. दुसरा आहे आपला DJI ॲक्शन कॅमेरा बॉक्स. आणि हा तुम्हाला सांगत विसरलो की हा ॲडव्हेंचर कॉम्बो पॅक आहे. आणि याचा जो स्टिकर बिकर आपण ठेवून देऊ, कारण की आपल्याला सगळं आपण चेक केलेलं आहे अगोदर. स्टिक पण ठेवून देऊ. स्टिकचा आपण नंतरून ट्रॅव्हल ब्लॉगसाठी यूज करणार आहे. आपण नुसती मोटो ब्लॉगिंग नाही करणार, आपण ट्रॅव्हल्स पण गड किल्ले झाले किंवा ॲडव्हेंचर ठिकाणं, बीच किंवा रोडच्या टायमिंगला सुद्धा आपल्याला ते हँडलचा वापर होणार आहे की लॉंग शॉटनी किंवा आपण लगेच काय ड्रोननी शूट थोडी चालू करणार आहे किंवा आपण त्याच्यासाठी याचा वापर होऊ शकतो. चला तर आपण ॲक्सेसरीज चेक करूया. ॲक्सेसरीज पण आम्ही चेक करून पाहिले होते. हे पहिलं हेल्मेटचं माउंट भेटतं जे आपण टॉप अँगलने व्हिडिओ घेऊ शकतो. हे आपल्याला 2 मॅग्नेट माउंट भेटतात. हे झाले 2 मॅग्नेट माउंट भेटतात. ही झाली C केबल, डाटा टू डाटा, किंवा आपण चार्जिंगसाठी पण यूज करू शकतो.
आणि पंचर कॉम्बोचा हाच फायदा आहे की आपल्याला चार्जिंगमध्ये किंवा बॅटरीमध्ये आपल्याला 3 बॅटरीज भेटतात. 1 2 3 ही जी बॅटरी आहे एक जी कॅमेऱ्यासाठीच असते आणि 2 एक्स्ट्रा भेटतात बॅटरी आपल्याला. हा कागद आपण घेऊन आणि याचा फायदा असा आहे की तुम्ही मी जसं चार्जिंग केलं किंवा मी जेव्हा चेक केलं तर 25 मिनिटाला एक बॅटरी चार्जिंग होती. 3 बॅटरीला आरामात तुमचा 1.5 तास जातो. आपलं 1.5 ते 2 तास जातात. पण तुम्हाला दिवसभराचा पूर्ण बॅकअप हा तुम्हाला सेटअप पूर्ण म्हणजे चार्जिंग केस पुरी तुम्हाला दिवसभराचा सेटअप देतो की तुम्ही अरे कहना क्या चाहते हो. गोप्रोमध्ये तुम्हाला एकच केस भेटते, आपलं एकच बॅटरी भेटते आणि त्याच्यात तुम्हाला बॅटरीची प्राईस भरपूर आहे. आणि त्याच्यात तुम्हाला मी बरेच यूट्यूबरकडून चेक केलेलं आहे की बॅटरी हेल्थ आणि बॅटरी लाईफ हे नाही तिची की कमजोर आहे किंवा जास्त वेळ चालत नाही. तर कंपनीने याची 3 तासाची वॉरंटी दिलेली आहे की 3 तास एक बॅटरी चालू शकते. पण माझ्या अंदाजानुसार 2 तास तर कशी पण चालणार. किंवा तुम्ही किती पण शटर स्पीड लावा किंवा तुम्ही 4K करा 8K करा, याला 4K आहे तसा, तुम्ही 8K करा, पण याची बॅटरी लाईफ चांगली दुसऱ्यापेक्षा. आणि तुम्ही भरपूर ब्लॉगर्स पाहिलं असेल किंवा यूट्यूबर लोकांनी सगळ्यात जास्त प्रेफर हाच की तुम्ही याच कॅमेऱ्याला प्रेफर जास्त केलेलं आहे. चला तर आपण कॅमेरा ओपन करूया. हा आहे DJI Action Pro. ठेवायला जागा नाही, आपण गाडीवर बाहेर स्विच करू. तर मी याला केस लावली होती. आम्ही याचं शूटसाठी चेक करायला आलो होतो. आम्ही हा पहिलाच चेक केला होता कारण की सिक्युरिटी पर्पजसाठी आम्हाला चेक करावं लागलं. तर हा आहे DJI Action 5 Pro. तर याला केस लावून आम्ही एक बॅटरी याच्यात टाकली. आता तुम्हाला सांगायचं राहिलं की हा जो आपला DJI Action कॅमेरा आहे हा Osmo Action 5 Pro, तो हा याचं ओरिजिनल जी प्राईस आहे ती 36,000 रुपये प्राईस आहे ओरिजिनल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो ॲक्शन कॉम्बो पॅक ॲक्शन कॉम्बो पॅक ॲडव्हेंचरमध्ये, आणि ह्याची प्राईस तुम्हाला 46-45च्या आसपास पडते. तुम्ही फ्लिपकार्टला घ्या, ॲमेझॉनला घ्या, तुम्हाला काही चार्जेस किंवा हे लागणार नाही. तुम्ही जर शॉपला घेतले तर तुम्हाला डायरेक्ट कॅश 45ला भेटेल. आणि आम्ही हा 45मध्येच घेतलेला आहे. काही डाऊन पेमेंट भरून असेल आम्ही हा कॅमेरा घेतला. तर पुढच्या एक्सेसरीजमध्ये आपण बघू काय भेटते. तर आपल्याला मॅन्युअल कार्ड आणि भरपूर अशा गोष्टी जे वॉरंटी कार्ड झालं, भरपूर अशा गोष्टी भेटलेल्या आहे की कॅमेरा स्टिकर भेटेल एक, आणि एक स्टिक भेटेल. ब्लॉगिंगची स्टिक आहे की जेवढी पण एक्सटेंड करता येईल तेवढी एक्सटेंड करता येईल. असा आपल्याला 45,000 रुपये पडतील.